तर नाशिकच्या एका नामांकित कंपनीत उघडकीला आलेलं कॉर्पोरेट जिहादचं एक प्रकरण. नाशिकच्याच अशोक खरात प्रकरणाप्रमाणे या प्रकरणातही दररोज नवनवे खुलासे आणि व्हिडिओ समोर येत आहेत. हिंदू तरुण तरुणींना बळजबरी करून कशा प्रकारे धर्मपरिवर्तन केलं जायचं या संदर्भातला एक व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओमुळे प्रकरणाच्या तपासाला आणखी गती मिळाली आहे. सर्व तपास यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत आणि या कॉर्पोरेट जिहादची पाळंमुळं खणून काढली जात आहेत. पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. देशातली एक नामांकित कंपनी, त्या कंपनीतला धर्मांतराचा प्रकार, महिलांचं शोषण, त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव. नाशिकसारख्या शहरातला हा कॉर्पोरेट जिहादचा प्रकार उघड झाला आणि राज्यभरात संतापाची लाट उसळली. आणि आता याच प्रकरणातला एक सनसनाटी व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती लागला. हा व्हिडिओ पाहून नाशिकच्या TCS कंपनीतली धर्मांतराची ही साखळी कशी तयार केली जात होती याचा अंदाज तुम्हाला येईल. राजस्थान से कृष्णा बेईमानी के लिए मनाई होती है, तो हमारे घर पे आए तो हल्का जरा सरकार को TCS कंपनीतील तौसिफ अत्तार कशा प्रकारे धर्मांतर करायचा त्याचा हा पुरावा. या व्हिडिओवरून दावा केला जातोय की भगव्या कुर्त्यातील हिंदू व्यक्तीचं तौसिफने धर्मांतर केलं. या व्हिडिओमुळे सध्या पोलीस तपासाला आणखी गती मिळाली आहे. पीडित तरुणानं तौसिफ हा बळजबरीनं रोजा धरायला लावणं, कामाच्या ठिकाणी नमाज पठणाची बळजबरी करणं यासाठी दबाव आणायचा असं आपल्या तक्रारीत म्हटलंय. त्याला जबरदस्ती बीफ खायला घातल्याचा गंभीर आरोप देखील या तरुणानं केला. मुस्लिम धर्माचं श्रेष्ठत्व आणि हिंदू धर्माबद्दल चुकीची माहिती देऊन ब्रेन वॉशिंग केल्याचा आरोपही या पीडित तरुणानं केलाय. तौसिफ अत्तार हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याची चौकशी सुरू आहे. मात्र या दरम्यान प्रकरणातली फरार आरोपी निदा खान जामिनासाठी धडपड करत असल्याचं समोर आलंय. TCS कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील संशयित आरोपी आणि मास्टर माइंड निदा खान गरोदर असल्याची माहिती आहे. त्यामुळे तिने अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी नाशिक रोड न्यायालयात अर्ज देखील दाखल केला आहे. त्यावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे. मात्र निदा सध्या फरार आहे आणि नाशिक पोलिसांची पथकं तिच्या मागावर आहेत. दुसरीकडे पोलिसांनी या प्रकरणाचं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे का या संदर्भातही तपास सुरू केलाय. पोलीस कोठडीत असलेल्या शफी शेख आणि रजा मेननची SIT कडून चौकशी सुरू झाली आहे. त्यामुळे तपासात अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रकरणी बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या विषयावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. या पद्धतीने जो जिहादी मानसिकतेची जी वृत्ती आहे याला ठेचण्यासाठी देशभरातून केंद्र सरकार असू द्या किंवा राज्य सरकार असू द्या यांनी या मानसिकतेला देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि यांना जे शासन आहे अशा पद्धतीने शासन केलं पाहिजे की इथून पुढे ना येणाऱ्या सगळ्या ज्या यांच्या पिढ्या आहेत यांच्यासाठी एक चांगला बेंचमार्क सेट करण्याचं काम सरकारने आता केलं पाहिजे असं आमचा विषय आहे. नाशिकमधील जी विकृत मानसिकतेच्या लोकांनी TCS मध्ये धर्मांतरणासाठी जो दबाव टाकला आहे, लैंगिक शोषण केलंय, आर्थिक शोषण केलंय, आमच्या देवा धर्माचा अपमान केलेला आहे, अशांच्या विरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे. बुलडोजर चाललं पाहिजे त्यांच्या घरावरती. आणि त्यांचे जे काही नातेवाईक कोर्टामध्ये जाऊन सांगताय असं काही घडलेलं नाहीये. यांनी हा नालायकपणा केला नाही तर हे रिकामे कामं आम्ही कशाला करणार आहे. आम्ही आमच्या स्तरावरती मातृशक्ती दुर्गाबाईंनी बजरंग दलाच्या मदतीने वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये जाऊन भविष्यात तपास करणार आहोत. ज्या ठिकाणी आम्हाला असा प्रकार आढळेल त्या ठिकाणी आम्हाला जी योग्य वाटेल ती कारवाई करू. याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाणार असल्याचं सांगत या प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणांचीही मदत घेतली जाणार असल्याचं स्पष्ट केलं. मैं TCS को भी धन्यवाद देना चाहूँगा कि उन्होंने भी इसका बहुत कड़ाई से संज्ञान लिया है और उनके जो प्रमुख है उन्होंने भी एक प्रकार से इसकी पूरी निंदा की है. पुलिस को पूरा साथ दे रहे हैं और इसकी जड़ों तक जाने की हम कोशिश कर रहे हैं क्योंकि ये एक वन ऑफ द घटना है या ऐसी घटना और कहीं हो रही है.
ये एक बहुत बड़ा डिजाइन है, इसमें कौन कौन मदद कर रहा है, ये सारी चीजों की जांच अभी हम लोग कर रहे हैं। जांच का दायरा बढ़ रहा है, तो निश्चित रूप से अगर ये कॉर्पोरेट जिहाद होगा तो इसकी जड़ों तक हम पहुंचेंगे। नाशिक टीसीएस प्रकरणात आता महिला आयोगानेही एंट्री घेतली आहे। महिला आयोगाचं एक पथक या संदर्भात चौकशी करणार आहे। या समितीत निवृत्त न्यायाधीशांसह 4 सदस्यांचा समावेश आहे। तर NIA देखील या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणासंदर्भात चौकशी करणार आहे। नाशिकमधल्या या कॉर्पोरेट जिहादची पाळंमुळं खोलवर रुजल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय आणि त्यामुळेच सर्व केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून प्रकरणाचा तपास सुरू आहे। आरोपींचा होणारा पैशाचा पुरवठा परदेशातून मदत येत होती का आणि दिल्ली बॉम्बस्फोटाशी याचं कनेक्शन असू शकतं का, या सगळ्या शक्यता आता पडताळून पाहिल्या जातील। मुकुल कुलकर्णीसह नितीन ओझा, ABP माझा, नाशिक।